सजवून घ्यायचंय. वेळ्या बघ्या सामना आपल्याला संपवायचा. अजून उर्वरित 2 सामने बाकी आहेत, मोठे सामने बाकी आहेत. या फेरीचा विजेता नक्कीच पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. आणि अरुणोदय मित्रमंडळ संघाचे सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल. अवधूत आणि अनिकेत अशी सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. आणि त्याच्या समोर गोलंदाजी मार्गवरती असतील जमान. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन जमान. लक्ष्मीनारायण संघ पुढे आगेकूच करतोय. महत्वाची मॅच वॉर्ड नंबर 115 च्या माध्यमातून पाहिली जाते. अरुणोदय मित्रमंडळ विरुद्ध विहान बॉयज. नक्कीच अवधूत नामांकित संघाकडनं त्याने संघ प्रतिनिधित्व केला असा अवधूत आपल्याला पाहायला मिळतोय. टी शर्ट सुद्धा पाहायला मिळालाय. आईचे आशीर्वाद पाठीमागे आई नावाने दिले. विजय दादा, आपण नक्कीच महत्वाची मॅच आहे अरुणोदय मित्रमंडळ विरुद्ध विहान बॉयज. चला स्टार्ट द मॅच मित्रांनो. वॉर्ड नंबर 115 च्या गोलंदाजी मार्ग नक्कीच पाहायला मिळतोय. बॉलर जमान. पहिला चेंडू. पहिला चेंडू पंच दंडित करतायत. पंचांचा हात समांतर चेंडू अभ्यंतर शुक्रदीप नक्कीच दाखवत आहे. पुन्हा एकदा वन्स मोर ऍक्शन रिप्ले. 2 लगातार वाईट पाहायला मिळाले. गोलंदाजावरती दडपण नक्कीच पाहायला मिळालंय. जमान यांच्या माध्यमातून नामांकित बॉलर पाहायला मिळालाय. परंतु महत्वाची मॅच अटीतटीची नक्कीच पाहायला मिळेल. हलकाच फटकावला या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 चेंडू आणि 3 धावा बोर्डवर पाहायला मिळत आहेत. एक आगळं वेगळं आयोजन नक्कीच पाहायला मिळालं. अँटिक 9 चे संपूर्ण धुरंधर युगंधर चषकाच्या अंतर्गत. पुन्हा एकदा पंच दंडित करतात. पंचांच्या हात समांतर चेंडू अभ्यंतर व्हाईट बॉल. जमान यांना कान मंत्र दिला जातोय. अतिरिक्त चेंडू टाकायचे नाहीये. संयमी गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्पा टाकावा लागेल. पुन्हा एकदा चेंडू टाकला भांडुपला आणि गेलाय लांबच लांब मुलुंडला. व्हाईट बॉल. अतिरिक्त चेंडू नक्कीच टाकले जात आहेत. धावसंख्या होते ती 6. अनेक सांगतात 3-3 घे म्हणजे 9 होतील. याला म्हणतात टायमिंग प्रमाणे बॅटिंग करायची. टाकलेला चेंडू पुन्हा एकदा शुक्रदीप दाखवत आहे. पंचांच्या समांतर चेंडू अभ्यंतर. व्हाईट बॉल पाहायला मिळालाय. धावसंख्या धावली आहे 7 धावांवरती. एकच चेंडू झाल्यात. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. महत्वाची अडीतटीची लढत नक्की शेवटच्या चेंडूपर्यंत दोन्ही नामांकित संघ पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पंचांचे हात समांतर. धावसंख्या अवांतर चेंडूने भारतीय पोचली आहे ती 8 धावांवरती. नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून अरुणोदय मित्र मंडळाने टी शर्ट छापले गेले. क्रिकेटच्या माध्यमातून सुद्धा फायदा त्यांचा झालाय. अवधूत नामांकित संघाकडनं बऱ्याच संघाकडनं खेळतो, परंतु स्थानिक संघ नक्कीच ओळखला जातो तो अरुणोदय मित्र मंडळ. 1 चेंडू झाला. धावसंख्या झाली आहे ती 9. अवांतर चेंडू नक्कीच बरसात पाहायला मिळते आहे. डॉट बॉल येतोय. आर्यन यांचं कौतुक करावं लागेल.
आज आयोजक कमिटीच्या माध्यमातून प्रत्येकाला पाणी मिळण्यापर्यंत आयोजन केलंय. पुन्हा एकदा अवांतर चेंडू, स्वैर गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या षटकाच्या अंतर्गत. बरेचसे वाईट पाहायला मिळाले. धावसंख्या धावली आहे 10 धावांवरती. हलका मारण्याचा प्रयत्न आणि काय हेफर्ट दिले आहेत, परंतु गोशांगी क्षेत्र आहे. तेजस यांनी हात चेंडू टाकला, परंतु पाय सीमा रेषेवरती होता, त्यामुळे गोशांगी क्षेत्रातील एकदा अचूक टप्पा टाकावा लागेल. पुन्हा एकदा चेंडू टाकल्या, भांडुपला गेलाय लांबच लांब कल्याणला. व्हाईट बॉल. धावसंख्या झाली ती 12. 1 to 12 ऑन द बोर्ड. जमान यांना कानमंत्र दिल्या जाते. 4 षटकाची मॅच आहे. दर्शन यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. प्रत्येकाला काय नको हवं आहे, जेवणाची अरेंजमेंट त्यांच्या माध्यमातून केली जाते. पुन्हा एकदा 13. हलका स्टार्टवलाय. काय एफर्ट दिले, प्रयत्न चांगले होते. तेजस कोळसे आगळं वेगळं व्यक्तिमत्व, बियर्ड दाढी. अजूनही 4 चेंडू शिल्लक. 4 चेंडू झाले, सॉरी. पुन्हा एकदा पंच दंडित करतात. व्हाईट बॉल. पहिल्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा स्ट्रोक केलाय. गोशांगी क्षेत्र आहे. धावसंख्या होती ती 16. पहिल्या षटक महागडं पाहायला मिळालंय. अवांतर चेंडूच्या माध्यमातून 16 16 बरोबर आहे. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. व्हाईट बॉल. 17 नक्की डॉट बॉल येतोय. एक षटक या ठिकाणी संपुष्टात आलंय आणि धावसंख्या झाली ती 17. कुठल्याही चौकार न येता दुसरी धूळ धावा आली नाही. अवांतर चेंडू नक्की झाले. एक महागड षटक नक्कीच पाहायला मिळाले. 17 ऑन द बोर्ड. पहिल्या षटकाच्या अंतर्गत 17 धावा आणि गोलंदाजी मार्ग नक्कीच पाहायला मिळते. तेजस्वी कोळसे आणि किपरच्या माध्यमातून तेजस. अनिकेत नक्कीच लेफ्ट आर्म गोलंदाजी करताना तेजस. पहिला चेंडू मोठा प्रहार आणि जातोय सीमा रेषा पार. अनिकेत यांच्या बॅट मधनं पहिल्या चेंडूवरती चौकार नक्की झालाय. अनिकेत यांच्यासाठी नुसते सांगितलं जातं, आयोजक कमिटीच्या माध्यमातून सुद्धा धुरा वाहिली जाते. अँटिक 9चे नक्कीच एक शिलेदार, परंतु याच आपल्या अरुणा मित्रमंडळाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा विलेप केला गेलाय. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. गोलंदाज स्वैर गोलंदाजी करताना बॅट्समनला ऍडव्हान्टेज नक्की दिला मिळतोय. काय चेंडू टाकला. अशाच पद्धतीचे अचूक टप्पा टाकावा लागेल. लेग स्पिन ऑफ स्पिन व्हेरिएशन करावा लागेल. एखादा चेंडू बॉक्स मध्ये सुद्धा टाकावा लागेल. अमोल कोळसे साहेब दांडी दांडी गोल केली आहे. मी बोललो आणि नक्कीच केलंय, करून दाखवलंय. अनिकेत बाद होत आहे. पहिल्या विकेटचं बंधन होत आहे. धावसंख्या नक्की स्थिरावती आहे. 24 ऑन द बोर्ड. कोळसे साहेबांनी चेंडू टाकला. त्रिफळी झाले. अनिकेत. नवीन बॅटर अक्षय. भांडूपमधील नामांकित संघाला या ठिकाणी प्लॅटफॉर्म मिळावा आणि तेच औचित्य या ठिकाणी साधलं जात आहे. अँटिक 9 मित्र परिवार युगंधर चषक पर्व धावो. नक्कीच नानाविध संकल्पना आकारली जाते, साकारली जाते. पुन्हा एकदा बोलिंग मार्ग कोळसे.
पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल. धावसंख्या व्हाईट बॉलने जास्त तासाला पाहायला मिळते. 25-25. हलका सटवलाय परंतु निर्धाव चेंडू आलाय. कमबॅक नक्कीच कोशिश साहेबांनी केलाय. स्टेप पडून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलाय. कमबॅक नक्कीच कोशिश साहेब करतायत. डॉट बॉल आणतायत. शेवटचा आणि अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील. 1 to go. क्या बात आहे. कोशिश साहेबांचं कौतुक नक्कीच करावं लागेल. या षटकामध्ये फार कमी धावा दिल्या. 8 धावा एकंदर धावसंख्या झाली आहे 25 on the board. 25-25. लॉस ऑफ 1 विकेट्स. चला टीम मीटिंग मित्रांनो कमी करायचे. रात्रीच्या सत्रामध्ये आपल्याला ध्वनी सेवक चालू राहिला पाहिजे. आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. नवीन गोलंदाज देहबोली नक्की डोले शोले चांगले केले. व्यायामाची बॉडी आहे. नाव आहे आकाश भजनावळे. पाहूया आपल्या संघासाठी नक्कीच विकेट काढतायत का. हवान आकाश. टाकला चेंडू अवधूत त्याने अत्यंत हलका सट. नक्कीच इंटरनेटच्या माध्यमातून प्रसादजी तांबे यांचे सुद्धा या ठिकाणी कौतुक करावं लागेल. यूट्यूबच्या माध्यमातून 257 देशात ध्वनी क्षेपक आणि लाईव्ह प्रक्षेपण. प्रसादजी तांबे आपल्या कौतुकाने हार्दिक अभिनंदन. काय फिल्डिंग एफर्ट्स केले आहेत. शुभम राजभर यांच्या माध्यमातून मगासपासून आपल्याला पंचांच्या भूमिकेत पाहिलं आणि शुभम यांचे पाठीराखे समर्थक सुद्धा जास्त संख्येने आहेत. चेंडू पकडला गेला. काळा कमी पाडल्या. नक्कीच नेक्स्ट बॉल पकडतील. पुन्हा एकदा नो बॉल. काय एफर्ट दिले. अल्पेश यांचं कौतुक करावं लागेल. 2 धावा वाचवल्या. गुड फिल्डिंग अल्पेश. धडपण आणि धडपण पाहायला मिळत आहे. व्हाईट बॉल. उलटा चेंडू आडव्या पाठी खेळायचा प्रयत्न आणि जातोय. अवधूत त्यांच्या बॅटमधनं चौकार आलाय. धावसंख्या नक्की धावायला लागली आहे. 3-3-33. लॉस ऑफ 1 विकेट्स. तिसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना तेजस यांनी अत्यंत चांगलं यशस्वी पाहायला मिळालंय. मी नुसता माईकवर बोलत नाही. चेंडू सुद्धा अडवतोय. हाताने दाखवला जात आहे. गुड फिल्डिंग. नक्कीच वाईट +1 असता आला असता पण तेजस यांनी चेंडू अडवलाय. धावसंख्या एकरी धावेने वाढली. 3-4-34. आता सुसंधी होती यष्टीची घेण्याची. 2 धावा नक्कीच मिळत आहेत. वाईट +1. 3-6-36. पुन्हा अल्पेश यांचं कौतुक करावं लागेल. काय संघाचा मीच प्रमुख यष्टी क्षेत्ररक्षक आहे. दाखवून दिलं जात आहे. जॉन्टी रोड्स यांना लाजवेल इतकं चांगलं क्षेत्ररक्षक. गुड फिल्डिंग. युगंधर चषकाच्या माध्यमातून प्रमुख आयोजक म्हणून नक्कीच मोठी कामगिरी अल्पेश यांची सुद्धा असते. आज फिल्डिंगच्या माध्यमातून सुद्धा चेंडू अडवत आहे. नक्कीच बिल्डिंग बाहेरच्या रोडवरती ज्यांच्या खेळाडूंच्या गाड्या लागल्या थोडीशी जागा मोकळी करून द्यायची आहे. कुठे रहदारीला अडथळा होणार नाही याची खबरदारी घ्या. रात्रीचा प्रहर जरी असला. धावसंख्या नक्कीच झाली 3-7-37. नवीन गोलंदाज शुभम राजभर मगाशी 3 मॅचसाठी नक्कीच नामांकित पंच म्हणून पाहिले गेले. गोलंदाजच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळत आहे. नेक्स्ट मॅचच्या दोन्ही टीम्स समर्थ आणि नितीन स्मृती रेडी राहायचंय. कॅप्टन नाणेफेक मधल्या इनिंग मध्ये होईल. टॉस झाल्या टीम मीटिंग करून घ्या. काय चेंडू टाकला तितका चांगला खेळलेला अवधूत त्यांचा फटका तेजस यांच्या डोक्यावरून विसावला. नक्की स्टेजवर गेला. भूषण क्षेत्र 1 धाव.
नायका राजभर यांच्या माध्यमातून टाकलेला चेंडू व्हाईट बॉल. रात्री टीम नक्कीच अतिरिक्त रन वाचली आहे. शेपटून खेळण्याचा प्रयत्न. गोषंगी क्षेत्रातील 2 धावा. 2 धावाने धावसंख्या वाढली आहे. 4-1-41. हे जे सांगताय 2 बॉल पकड के, 1 बॉल भोकात टाकायचा, 1 बॉल आउट स्विंग काढायचा आहे. अल्पेशांचा धावा. क्या बात आहे. अल्पेशाने जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजे. काय फिल्डिंग आहे पडतील. गुड फिल्डिंग. बियान संघ जर मॅच जिंकले तर धुरी साहेब सांगतायत काहीतरी पारितोषिक नक्कीच दिलं जाईल. नवीन बॅटर नक्कीच पाहायला मिळतोय. नवीन चिकू. धावसंख्या मोठ्या आकाराने पाहायला मिळेल. मगासपासून 17 मध्ये आपल्याला नक्कीच गोलंदाजी म्हणून पाहायला मिळतात. राजभर, मर्चंट नेव्ही, राजभर. मर्चंट नेव्ही मध्ये नक्कीच व्यावसायिक जरी असले तरी मी सुद्धा क्रिकेट खेळू शकतो दाखवून दिलं जात आहे. शुभम राजभर आयोजक कमिटीच्या माध्यमातून काम करतायत. राजभर असं म्हटलं जात आहे. खूप चेंडू नक्कीच कौतुक करावं लागेल. सुरेख फेक पाहायला मिळाली आणि दुसरी धाव घेताना या ठिकाणी बॅटर आउट. चला तुम्ही पंचाशी बोल नका. चिकू म्हणतात मीच आउट आहे, त्याला आउट घेऊ नको. याला म्हणतात सलोख्याचे वातावरण. ऋणानुबंध आहे. टीमचा चिकू आवडता प्लेअर आहे. आणि या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक. अजिंक्य सावंत न्यू बॅटर. मॅन फ्रॉम सावंतवाडी. सावतांचं अजिंक्य 9 स्ट्राईकवर नक्कीच पाहायला मिळत आहे. शेवटचे 2 चेंडू. पुढचा चेंडू कन्वर्ट झालाय. गेलाय. चिकू याच्या बॅट मधून चौकार आलाय. अवधूत सांगतोय चिकू आउट होत होता पण बाहेर न जाता बॅटिंग केली आणि चौकार सुद्धा आणलाय. अजून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी चिकूसाठी आलंय. पाहूया. वन्स मोर. अजून एक चौकार. दांडीच गुल झाली आहे. बॅडला धावसंख्या नक्कीच धावली होती 4 शेवटचा निर्णायक चेंडू होता. चला गाड्या ज्या खेळाडूंनी बाहेर लावल्यात, कडरसिकाने लावल्या आहेत, बराचसा रहदारीला अडथळा होतोय. त्या ठिकाणी थोड्याशा आपल्या गाड्या नीट पार्किंग करायच्या आहेत. रहदारीसाठी मार्ग मोकळा करून द्या. या ठिकाणी जिंकायला त्या 24 चेंडूमध्ये 47 धावांची आवश्यकता. 47. प्रत्येक ओव्हर मागे 22 धावा फुटाव्या लागतील. एखाद्या तिथे चौकार मारावे लागतील. चला अरुणोदय मित्रमंडळ. अरुणोदय मित्रमंडळ चिकूला एकत्र घ्या. चला गणपती बाप्पा मोरया म्हणत वेळ चांगली आहे तुमची. चौकार आले आहेत. टीम मिटिंग कमी करा. गणपती बाप्पा मोरया म्हणत एकमेकाला कानमंत्र द्या. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. दुपारच्या म्हणजे सकाळच्या आता सायंकाळच्या 17 पासून हायएस्ट स्कोर नक्कीच पाहायला मिळाला. धावसंख्या झाली ती 46. जिंकायला हव्या त्या 47 धावांचं लक्ष्य. चला बियान बॉईज बॅटर पाठवा. अरुंदे मित्रमंडळाच्या माध्यमातून नक्कीच देवीचा उत्सव सुद्धा साजरा केला जातोय आणि नक्कीच भांडूप मधील लाडके सर्वांचे आवडते आमचे जवळचे निकटवर्तीय माननीय श्री विठ्ठल दादा परब यांचं या ठिकाणी आगमन झालंय.
जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आपण नक्कीच स्वागत करूया. विठ्ठल दादा आमच्या जवळचे निकटवर्ती आहेत. वॉर्म वेलकम सर. युगंधर चषक 2026 अंतर्गत राजकीय वाटचालीतून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी मंडळाचं 10वं वर्ष. त्याचप्रमाणे कमलेशदादा साटम आपण सुद्धा आमंत्रित आहात. आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. स्क्रीनच्या माध्यमातून विठ्ठलदादांचं दर्शन नक्कीच फोटो आपल्याला पाहायला मिळतोय. व्यासपीठावर आपण आमंत्रित आहात. नक्कीच साटम साहेब आपण सुद्धा यायचं. विठ्ठलदादा अँटिक 9 यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आलाय. वियान बॉयजसाठी तेजस कमान 500 रुपये जिंकायचे. मॅच सुद्धा जिंकायचे. पारितोषिक तुमच्या संघासाठी आलाय. 47 धावा 24 चेंडूमध्ये करायचे. पहिलं षटक घेऊन येते अवधूत. स्टार्ट द मॅच. लेग स्पिन सुरेख पाहायला मिळालाय. शेवटच्या क्षणी बॅटची हीच घेतली गेली. गोसावी क्षेत्रातील एक धाव. संघाचं खातं नक्कीच उघडलं गेलंय. एक बॉल 1 रन नक्कीच पाहायला मिळते. प्रत्येक षटकात चौकार आले पाहिजे. टपलीचे फटके आले पाहिजे. आला फटका. पंच नक्कीच दाखवतील 2 धावा. चला आयोजक स्वयंसेवक लवकरात लवकर बॉल येईल याची धाडी घ्या. कमलेशदादा साटम वॉर्म वेलकम सर. आकर्षक व्यक्तिमत्व आहे. कमलेशदादांबद्दल सांगायचं तेवढं कमी. विठ्ठलदादा सोबत या ठिकाणी व्यासपीठावर जुळले. उन्हाळ्यामध्ये जुने आहेत. राजकीय वाटचालीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धावसंख्या नक्कीच होतीये. बिनबाद 3 धावा. पुन्हा एकदा बॉलिंग मारतो अवधूत तयार. यांना वाटला लेग स्पिन जास्त वळला गेल, वाईट मिळेल, वेल्लेप केला गेलाय, परंतु डॉट बॉल येतोय. मारला फटका उत्तुंग जायला मिळतोय. येतोय चौकार. मी फक्त कॉमेंट्रीज करत नाही, सगळ्यांची नावच घेत नाही, बॅटने सुद्धा बोलतो आणि नक्कीच दाखवून देतोय तेजस. चौकाराने धावसंख्या वाढली आहे. 7 ऑन द बोर्ड, 7 ऑन द बोर्ड. कमान तेजस अजून 2-3. पाहायला मिळतोय व्हाईट बॉल. आणि त्यांच्यासाठी नक्कीच आवाज काढला गेलाय. चेंडू सुटला असता तर अतिरिक्त धाव नक्कीच मिळाली असती. पाहायला मिळतोय परंतु अति घाई संकटात नाही असं म्हटलं जातं. विकेटचं पतन होत आहे. तेजस बाद होत आहे. लेग स्पिन टाकला गेला. बॅट वरती फिरली गेली. निदान रेषा असते 1-2-4 फॉर्मॅट. आणि नक्कीच पहिल्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. अँटिक 9 स्पोर्ट्स क्लब नक्कीच 10व्या पर्वामध्ये आपण नक्कीच पाहतोय. अभिमानाची, सातत्याची, संघर्षाची. न्यू बॅटर आकाश मगाशीच म्हटलं डोले शोले बनवले. व्यायामाची बॉडी आहे. फटके सुद्धा तेवढ्याच जोरात आणि वेगात यायला पाहिजेत. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू 1-2. आकाश टिपडून खेळण्याचा प्रयत्न नक्कीच करतायत. क्या बात आहे. ऑप्शनच्या बाहेर गेले. ऑप्शन बाहेर व्हाईट बॉल. आणि काय चेंडू कमबॅक केला अवधूतने. दांडी गुल केली आहे. आकाश बाद होत आहे. विकेटचं पतन होत आहे. 2 गडी बाद झाले. धावसंख्या नक्की स्थिरावली आहे 9 धावांवरती. 18 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. 18 balls 38 runs required.
18-38. गणेश जंगले यांचं नक्कीच कौतुक करावं लागेल. नक्कीच नामांकित असं अष्टपैलू व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आमंत्रित आहे. सातत्याने आपल्या पायथ्यात गणेश आपलं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. राहुल यांना चौकार लगावं लागतील. दुसऱ्या अशा गोलंदाजी चिकू पाळण्यात ऋत्विक जरी असलं नक्कीच चिकू नावाने जास्त ओळखले जातात. त्याला सुद्धा चिकू म्हणून हाक मारली तर तो ओळखून बघतो, कारण पाळण्यात दादा वेगळं त्याच्या सुद्धा लक्षात राहत नाही कधी कधी. असं व्यक्तिमत्व गणेश दादा आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आव्हान चिकू असा आवाज दिला जातोय, पाहूया. फटका नक्की जाणवला. क्रिकेट में फुटबॉल, क्या बात है. आर्या याचं कौतुक करावं लागेल. शरीरयष्टी जरी काटक असली, क्रिकेट में फुटबॉल खेळताय. मी सुद्धा क्रिकेट बरोबर फुटबॉल कसा खेळतो आणि 4 धावा नक्कीच वाचवल्या. कर्णधार खुश आहे. म्हटलं जात आहे मस्त अडवलाय. मस्तने अवधूत 4 धावाच वाचवले. स्माईल अवधूत सुद्धा देत आहेत. जोगेश्वरी संघाकडून संघ प्रतिनिधित्व करणारे आज नक्कीच अरुणोदय मित्रमंडळाच्या वतीने खेळायला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा चेंडू टाकलाय भांडुपला, गेलाय लांबच लांब, एकदम बोरवलीला. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. 2 लगातार वाईट पाहायला मिळाले. शिवशाही परिवाराचे विशालजी कांबळे आपण आमंत्रित आहात. आपण व्यासपीठावर या. शिवशाहीचे आमचे विशाल कांबळे साहेब आपलं नक्कीच या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. व्यक्तिमत्व बिघड दाढी बनवली आहे. पुन्हा एकदा दडपण आणि दडपण पाहायला मिळते. धुरी साहेबांच्या 500 रुपयाच्या पार्थिवची विराट संघाला नक्कीच मिळणार अशा पद्धतीची गोलंदाजी झाली तर पाहूया. मारला फटका नक्की टपलीचा पाहायला मिळाला. काय एफर्ट दिल्यात आर्याने. 2 धावा काही वाचू शकले नाहीये. धावसंख्या नक्कीच वाढली आहे. 1550 लॉस ऑफ 2 विकेट्स, 15 ऑन द बोर्ड. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना अजूनही 4 चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील. मारला फटका पुन्हा एकदा जातोय. काय एफर्ट दिले. पंचाचा निर्णय नक्कीच कळेल. नॉट आउट दिलाय. अजिंक्य यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. अजिंक्यने आर्या सीमे रेषेवरती चौकार अडवण्यासाठी तैनात झाले. 2 चौकार नक्कीच अडवले. गुड फिलिंग. मारला फटका जोरात. वेग आणि असं फील्ड पाहायला मिळते आहे. सल्लामसलत नक्कीच केला जाईल. संशयाचा निर्णय असेल तर नक्की 3 पंच सल्लामसलत करतायत. आणि बॅटर आउट असं म्हटलं जातं. भांडूप स्टेशनवरती फास्ट लोक लागली आहेत. शेवटच्या क्षणी निघून जाते. थोडीशी बॅट शॉर्ट पडली. बॅटर आउट. अवधूत चिकूला सांगताय चिकू चांगला टाकतोय बॉल. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली 16. नवीन बॅटर अल्पेश आयोजक कमिटीच्या माध्यमातून सुद्धा रात्र दिवस नक्कीच पाहायला मिळाले असे अल्पेश. चौदा चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. 30 वर डॉट बॉल नक्की झालाय. समीकरण बदलले. 13-31. राजभर बॅकफुटला जास्तच गेले आहेत.
उर्वरित 12 चेंडू आणि समीकरण तेच राहिले. 31 धावांची आवश्यकता. बोला ने प्लीज. नचिकेत 12-31. सह्याद्री शाळेच्या माध्यमातून खो खो सुद्धा चांगले खेळतात असं व्यक्तिमत्व गोलंदाज नक्कीच पाहायला मिळत आहे. कौतुक नक्कीच करावं लागेल भांडुपकरामधील नाना की तसे धावसंख्या बरोबर झाली आहे 16. 1 मिनिट मॅच थांबवा भैया. तर स्कोर बरोबर आहे 16-16. लॉस ऑफ 3 विकेट्स. समीकरण नक्कीच बदललंय. 12 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. तेजस काय मंत्र देतात अल्पेश यांना चौकार लावावे लागतील. पुन्हा एकदा पहिला चेंडू नचिकेत यांचा व्हाईट बॉल. 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा 12 चेंडू 29 धावांची आवश्यकता. 12-29. नक्की चौकाराची सुसंधी होती. डॉट बॉल आलाय. नचिकेत यांनी कमबॅक केलाय. समीकरण नक्कीच बदललंय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकला. नचिकेत यांचं कौतुक नक्कीच करावं लागेल. 2 चेंडू लगातार निर्धाव येत आहे. सुनील फटका गोशानी क्षेत्र आहे. एक धाव नक्कीच मिळते. धावसंख्येवर भर होते. धावसंख्या होती ती 19. समीकरण थोडस बदललंय. दांडी गोल झाली आहे आणि समीकरण 8 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. तेजस कोलसे नवीन बॅटर. चौकार मारला तर धुरी यांच्याकडनं 2 चौकार लागले तर तुमच्याकडे एका चौकारसाठी लावा. 1 चौकार मारले तर कोशे यांच्याकडे 500 रुपये तुम्हाला द्यावे लागतील. पाहुया आक्रमक मैत्रात आहेत. येईल एखादा चौकार. कमान कोशे. बॅट नीट बॅटला लागला नाहीये. जागेवर फिरतोय. डॉट बॉल येतोय. क्रीडा रसिक म्हणतो आवाज येतोय 1 मार रे म्हणजे चौकार नक्कीच येईल. पुन्हा एकदा डॉट बॉल आला. शेवटचा निर्णय 6 चेंडू. समीकरण बदललंय आणि 28 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 28 रिक्वायर्ड. 6 balls 28 रिक्वायर्ड. नाव आहे समीर परंतु सॅम नावाने ओळखला जातो. संघ कर्णधार म्हणून सांगितलंय. मॅच टॉस होण्या अगोदर पाहूया काय होतं. आमचा संघ नक्की जिंकेल. पंचांनी दंडित केलंय. ओव्हर स्टेपिंग नो बॉल. समीकरण बदललंय. 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. तीनशे 80 कोणामध्ये फिरून सुद्धा बॅटला लागलेला ही चेंडू. डॉट बॉल आलाय. नो बॉल. डॉट बॉल नक्की झालाय.
चांगला फटका सुरेख पाहायला मिळालाय. अंपायर 2 धावा घोषंगी क्षेत्र. धावसंख्या झाली ती 24. 4 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. 4-23. नो बॉल. 4 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. शुभम लोखंडे सारखा एका हाताने मारायचा प्रयत्न नक्कीच केलाय काळभर यांनी. पाहूया चौकार येतोय का. उजव्या डाव्या कुठल्याही हाताने मारा. पुन्हा एकदा नो बॉल. चेंडू काय सीमारेषा पार जात नाहीये. कोळशे नक्कीच काय येत आहेत. बॅटिंग बोटवरती कार्यरत असताना नांगर टाकला गेलाय. 4 चेंडू अजूनही शिल्लक. मी एकटाच बॅटिंग करतोय, नांगर टाकल्यासारखा उभा राहिलोय, पण चौकार काही येत नाहीये. नक्कीच 2 चौकार आले असते मॅच मध्ये ट्विस्ट नक्की झाला असता. 4-21. कमान. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. सलीकडे बदललाय. 3-21. उरलेले बॅटर म्हणते तू एकटाच का बॅटिंग करतोय. त्याला आउट सुद्धा करत नाहीये. आउट झाला. चला न्यू बॅटिंग. आर्यनसाठी जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजे. आयोजक कमिटीच्या माध्यमातून काल 2 दिवस काय मेहनत केली आहे. आर्यन एखादा चौकार नक्की झाला पाहिजे. आलाय. थोडासा शॉट पडला जोरात. शुभम लोखंडे सारखा आगळा वेगळा शॉट मारायचा प्रयत्न एका हाताने पण 2 हाताने नक्कीच केलाय. 360 डिग्री मध्ये सूर्यकुमार यादव सुद्धा आठवतोय. इनिंग समाप्त होतीये. विजय संघाचं नक्कीच कौतुक करावं लागेल. अरुंद मित्रमंडळ विजय झालाय. नाणेफेकीचा कौल नक्कीच केला जातोय. समर्थ नाईक विरुद्ध नितीन स्मृती. चला विहान बॉईज आपलं